या क्षणाची राजकीय वर्तुळातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे. अहो, गरीब घरातील विद्यार्थी 2-2, 3-3 वर्ष रात्र आणि दिवस एकत्र करून अभ्यास करतात, कष्ट करतात आणि काही मोठे मंत्री मात्र पेपर फोडण्याचं काम करतात. विद्यार्थ्यांच्या सगळ्या कष्टावर पाणी फिरलं जातं, सगळी कष्ट वाया जातात. ज्या विद्यार्थ्यांनी एक स्वप्न बघितलेलं असतं की आपली ही परिस्थिती बदलणार, आपणही मोठे डॉक्टर होणार, अधिकारी होणार, साहेब होणार, सरकारी कर्मचारी होणार, त्या सगळ्या स्वप्नांचा भंग होतो आणि याला जबाबदार आहे काही मोठे मंत्री मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करतात, पैसे उकळण्याचं काम करतात आणि श्रीमंत लोकांना पेपर फोडून विकतात. हे मोठे मंत्री भरपूर पैसा कमावतात, परंतु गोरगरीब जनतेला मात्र दणका बसतो. गोरगरीब सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना मोठा दणका बसतो. पेपर फुटल्यामुळे त्यांचं सर्वात मोठं नुकसान होतं. त्यातच काही विद्यार्थी मात्र टोकाचे पाऊल घेतात आणि स्वतःचं आयुष्य संपवतात. पण या मोठ्या मंत्र्यांना मात्र काहीच फरक पडत नाही. हे फक्त आपला स्वार्थ बघतात आणि पैसा कमवतात. परंतु आत्ताच अखेर एका मोठ्या माणसाला अटक केलेली असून एका पेपर फोडण्याचं काम या मोठ्या मंत्र्यांनी केलं आहे. आता सगळं काळं करतं बाहेर पडलेलं असून या मोठ्या मंत्र्यांसह कोण कोण मोठे अधिकारी यात सहभागी आहेत, तसेच हा मोठा मंत्री कोणत्या खात्याचा मंत्री आहेत, हा कोणत्या मतदारसंघातील आमदार आहेत, तसेच याच्या संघ आणखी कोण कोण इतर मंत्रीही सहभागी आहेत, कशा प्रकारे या सगळ्यांनी मिळून पेपर फोडण्याचं काम केलं, ते सगळं आपण तुम्हाला याच व्हिडिओत दाखवणार आहेत. तुम्हाला फक्त एक महत्त्वाचं काम करायचं आहे की हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघायचा. अजिबात कुठेही अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही, कारण की व्हिडिओच्या शेवटी आपण तुम्हाला त्या डायरेक्ट मंत्र्यांची यादीच वाचून दाखवणार, ज्यांनी वेगवेगळ्या परीक्षांचे पेपर फोडले. ते सगळे मंत्री कोण ते सगळं आपण तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहेत आणि सांगणार आहेत. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघावाच लागेल, तरच तुम्हाला ह्या सगळ्या मोठ्या मंत्र्याचं आणि या पक्षातील काही मोठ्या नेत्यांची सगळी काळे कामं समजतील. हे कशा प्रकारे जनतेला फसवतात, गोरगरीब विद्यार्थ्यांना त्रास देतात, ते सगळं तुम्हाला शेवटी दाखवणार. त्यामुळे पूर्ण शेवटपर्यंत बघत चला आणि या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीसाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक झालं पाहिजे. लगेच एक लाईक करा. अहो, काही दिवसापासून राज्यांमध्ये तसेच देशांमध्ये पेपरफुटीचा मोठ्या प्रमाणामध्ये धडाका सुरू आहे. या पेपरफुटीमुळे केंद्र सरकारला मोठा दणका बसला. नीटचा पेपर फुटण्यात आला होता आणि त्यामुळे 21 विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावला, स्वतःचं आयुष्य संपवलं. त्याचीच एक दखल घेत अभिजित दीपके यांनी जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन उभं केलं होतं आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. अखेर सरकारने मान्य केलं आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला. परंतु राज्यांमध्ये तरी पेपरफुटीचं प्रमाण थांबेल. या क्षणाची राजकीय वर्तुळातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. महाराष्ट्र राज्यामध्ये टीईटीचा पेपर फुटला, त्यानंतर एमपीएससीचा पेपर फुटला. या सगळ्या पेपरफुटीमध्ये नेमका कोण मोठा मंत्री सहभागी, कोणते अधिकारी सहभागी, त्याची गुप्त माहितीच आत्ताच आपल्या हाती लागली आहेत. आपण हे सगळं तुम्हाला लगेच दाखवत आहे. फक्त तुम्ही हा व्हिडिओ पुढे शेवटपर्यंत बघत चला, तरच तुम्हाला कळणार अहो नेमकं राज्यात आणि देशात चाललंय काय. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की नाही, मोठी स्वप्न बघायची की नाही, अभ्यास करून भरती व्हायचं, अभ्यास करून घरच्यांची स्वप्न पूर्ण करायची, स्वतःचं आयुष्य चांगलं घडवायचं, हा सगळ्या विद्यार्थ्यांचा प्रयत्न. त्यासाठी विद्यार्थ्यांची अहोरात्र कष्ट आणि धडपड. मात्र काही मोठे मंत्री विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान करीत आहे, पेपर फोडण्याचं काम करीत आहे. त्यांच्या खात्यातील इतर अधिकारी, भ्रष्ट अधिकारी या सगळ्या साखळीमध्ये सहभागी असतात. पेपर फोडण्याचं काम झाल्यानंतर प्रत्येकाला मोठ्या प्रमाणामध्ये वाटा दिला जातो आणि यांच्यामध्ये मोठे व्यवहार होतात. परंतु यामध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं नुकसान, गोरगरीब विद्यार्थ्यांचं नुकसान. ज्याप्रमाणे राज्यामध्ये पेपरफुटी होत आहे, त्याचप्रमाणे देशात सुद्धा वेगवेगळ्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परीक्षांचे पेपर लिंक केले जात आहे. या गोष्टी थांबल्या पाहिजेत. सरकारनं कठोर पावले उचलली पाहिजेत आणि विद्यार्थ्यांना तिला साथ दिली पाहिजेत. ही जी पेपर फोडणारी लोक आहेत त्यांना मोठा दणका दिला पाहिजेत. यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. काही दिवसापूर्वीच रोहित पवार यांनी पेपर कशा प्रकारे फोडण्यात आलं ते सगळं स्क्रीनद्वारे दाखवलं होतं. या सरकारविरुद्ध फक्त रोहित पवार आणि इतर काही मोजकेच लोक बोलतात. बाकी इतर विरोधी पक्षातील नेते सुद्धा गप्प बसलेले आहेत, जास्त बोलत नाही, सरकारवर प्रश्न उपस्थित करीत नाही. त्यामुळे या सरकारमध्ये बसलेले काही मोठे मंत्री, काही मोठे राजकीय लोक अशा प्रकारे घोटाळे करतात आणि पेपर फोडण्याचं काम करतात. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, सर्वसामान्य गोरगरिबांचे प्रश्न आहेत. ही सगळी प्रश्न सोडवण्याचं काम या मोठ्या मंत्र्यांनी करायला पाहिजे. परंतु हे मोठे मंत्री मात्र जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही आणि घोटाळे करतात. तसंच काही मोठ्या खात्यातील काही अधिकारी सुद्धा यामध्ये सहभागी आहेत. त्यामुळे नेमकं पुढील काळामध्ये जर आणखी पेपर फुटले तर सरकार काय करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहेत. जर यावेळी जर पेपर फुटला तर या मोठ्या मंत्र्यांचा मात्र 100% राजीनामा होणार. कारण की या मोठ्या मंत्र्याचं काही मोठ्या अधिकाऱ्यांसोबत कनेक्शन आणि या सगळ्यांनी मिळून कशा प्रकारे पेपर फोडला ते सगळं बाहेर लगेच पडलेलं आहे.
आता तुम्ही नेमकं हे आंदोलन कोण करणार आणि कोणत्या मोठ्या मंत्र्याचा राजीनामा वाढणार ते सगळं लगेच सगळं बघा. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला सगळं समजून जाणार आणि सगळं काही स्पष्ट होणार. ज्याप्रमाणे जंतर मंतरवर अभिजित दीपक यांनी आंदोलन केलं होतं आणि सरकारला घाम फोडलेला होता, त्याचप्रमाणे आता राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होणार. नेमकं हे आंदोलन कोण करणार आणि कोणत्या मोठ्या मंत्र्याचा राजीनामा वाढणार ते सगळं आपण तुम्हाला याच व्हिडिओत पुढे दाखवू. महाराष्ट्र राज्यामध्ये TETचा पेपर फुटला, त्यानंतर MPSCचा पेपर फुटला. या सगळ्या पेपर फुटीमध्ये नेमका कोण? दरम्यान संसदेबाहेर विरोधकांनी MPSC पेपरफुटी प्रकरणी आक्रमक निदर्शनं केली. संसदेबाहेर विरोधकांनी फडणवीसांच्या राजीनाम्याच्या घोषणा दिल्या. पेपर फोडणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा धिक्कार असो. TETचा पेपर फोडणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा धिक्कार असो. राजीनामा द्या. या सरकारचा अभी रिसेंट में महाराष्ट्र में भी MPSC का पेपर लीक हुआ है. इसकी जिम्मेदारी देवेंद्र फडणवीस साहब मुख्यमंत्री साहब ने लेना चाहिए और अपने पद का राजीनामा उन्होंने देना चाहिए. ये हमारी मांग है. ये कायदे कानून मजबूत होने चाहिए और जो भी पेपर फूटी होती है उन्हें सख्त से सख्त यहाँ पे उनके ऊपर कार्रवाई और दोषी उनको करार देके उनको जेल में. मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू. आणि काय म्हणतायत म्हणे, एक वेळ मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा. अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोडूंगा नहीं. ह्या मिसिंग लिंक प्रकरण हे उत्तम दर्जाचं ते काय कन्स्ट्रक्शन आहे वगैरे वगैरे सगळं झालं आणि ह्याचं जर समजा कोणी राजकारण करत असेल आम्ही बघून घेऊ. त्याला मुख्यमंत्री आहेस ना तू, बघून घेऊ. मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. आजमी साहब, हमारे जयंत राव जी ने सही बात कही. जिनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं. ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे. उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं. कालचं त्या ह्यांचं मुख्यमंत्र्यांचं फडणवीसांचं भाषण विधानसभेमधलं